माओवाद्यांच्या गडामध्ये जवानांनी तिरंगा झेंडा फडकावलाय। गेल्या 9 दिवसांपासून माओवाद्यांच्या विरोधात 3 राज्याच्या सीमेवर असलेल्या करेगट्टाच्या पर्वतरांगांमध्ये जवानांचं मोठं ऑपरेशन सुरू आहे आणि यातील 2 मोठ्या पहाडी असलेल्या धोबे पहाड आणि नीलमसराय या 2 मोठ्या डोंगरांवर जवानांनी आपलं वर्चस्व मिळवलंय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। महाराष्ट्राच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर तेलंगणा छत्तीसगडच्या सीमेवर कर्रेगट्टाचा पर्वतरांगा असलेला भाग आहे आणि माओवाद्यांचं बलस्थान असलेला हा जो परिसर आहे त्या ठिकाणी माओवाद्यांना घेरण्यासाठी मोठं ऑपरेशन राबवलं जात आहे। कर्रेगट्टा, नीलमसराय आणि धोबे असे 3 पहाड आहेत, त्यात कर्रेगट्टा सगळ्यात मोठा आहे। आपण जर बघितलं तर पहिल्यांदा MI-17 हेलिकॉप्टरच्या वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर, अत्याधुनिक ड्रोनचा वापर यात करण्यात आलेला आहे। तब्बल 20,000 पेक्षा जास्त जवान यात सहभागी आहेत। 9 दिवसात काय घडलं? माओवाद्यांची मोठी गुफा शोधण्यात यश आलं। त्यासोबतच त्या ठिकाणी माओवादी कशा पद्धतीने या संपूर्ण भागाचा वापर करत असतील हे सुरक्षा दलांच्या लक्षात आलं आहे। 150 पेक्षा IEDची स्फोटकं माओवाद्यांनी जी पेरून ठेवली होती ती जवानांनी निष्क्रिय केली। कर्रेगट्टा जे मोठं पहाड आहे त्या पहाडावर जाणं, त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की खूप मोठं आव्हान आहे आणि माओवाद्यांचे नेते आणि माओवादी त्या ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे। एकूणच या ठिकाणी तिरंगा ध्वज माओवाद्यांच्या या बलस्थानामध्ये जवानांनी फडकवलेला आहे आणि आपलं नियंत्रण झालं हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। या संपूर्ण मोहिमेमध्ये कर्रेगट्टाचा जो पूर्ण मुख्य पहाड आहे त्या ठिकाणी गेल्यानंतरच हे ऑपरेशन आता शेवटच्या निर्णायक टप्प्यावर येईल असं आपण म्हणू शकतो। सध्याची परिस्थिती याची आहे की जवानांना मिळालेलं यश कमी असलं तरी माओवाद्यांचं बलस्थान हे मात्र जवानांच्या ताब्यात आलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्रालय जे ऑपरेशन मॉनिटरिंग करत आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल IBचे प्रमुख तपन डेका हे येऊन गेले होते रायपूरला आणि त्यांनी संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला। त्या ठिकाणी छत्तीसगडचे DGP होते। आत्ता परिस्थिती अशी आहे की तेलंगणाच्या हद्दीला लागून मोठ्या प्रमाणात भाग असला तरी ग्रेहाउंड्स या अभियानापासून दूर आहे। तेलंगणा पोलिसांनी स्वतःला दूर ठेवलेलं आहे, त्यामुळे नेमकं काय घडत आहे हे अजूनही कोणाच्या लक्षात येत नाही। मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की छत्तीसगड पोलिसांनी संपूर्ण ऑपरेशन आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि यात CRPF मोठ्या मुख्य भूमिकेत दिसून येत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, महाराष्ट्र छत्तीसगड सीमा, गडचिरोली। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। जातनिहाय जनगणनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत। जातनिहाय जनगणना कधी करणार, काँग्रेसचा सवाल। याच्यात आता जो कोण आयोग असेल त्यांनी मात्र त्याच्यामधले सदस्य, त्याच्यामधले सगळे पदावरती असणारे लोक हे निष्पक्षपातीपणानं काम करणारे असावेत। आकडा फुगून सांगणार नसता पुन्हा देशाला आंदोलनाच्या पवित्र्यात जावं लागेल। जातनिहाय जनगणनेत आकडा फुगवून दाखवल्यास पुन्हा आंदोलन करू, जरांगे पाटलांचा केंद्र सरकारला इशारा। आज दिवसभरात मोदी सरकारच्या 6 उच्चस्तरीय बैठका, पाकिस्तान विरुद्ध मोठी कारवाई करण्याची ठरते रणनीती। भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी, पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरारने मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद, तर पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची मरियम नवाजची दरपोक्ती। बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक लावेल, पाकिस्तानी खासदार पलवशा खानची दरपोक्ती। पहलगाम हल्ल्यानंतर NIA कडून 3D मॅपिंग, दहशतवादी कसे पळाले याची माहिती होणार उघड। NIAच्या टीमकडून पहलगाम हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा, डेड ड्रॉप पॉलिसीद्वारे रचलं पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टूल किट कनेक्शन उघड।
माओवाद्यांच्या गडात जवानांनी फडकावला तिरंगा. 9 दिवसांच्या प्रयत्नानंतर धोबे आणि नीलमसराय डोंगरावर सीआरपीएफचा कब्जा. बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हालाही जर ATM मधनं वारंवार पैसे काढण्याची सवय असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठीच आहे. 1 मे 2025 पासनं म्हणजे उद्यापासनं मोफत मर्यादेनंतर ATM मधनं पैसे काढणं महाग होणार आहे. मोफत व्यवहार मर्यादा संपल्यावर ATM मधनं पैसे काढण्यासाठी 21 रुपयांचं शुल्क आकारणं जात होतं. पण 1 मे 2025 पासनं प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 2 रुपये अधिकचे मोजावे लागतील, म्हणजे 23 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर ATM मधनं पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. RBIनं ATM शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे आणि नवीन नियमांनुसार मेट्रो शहरांमधील ग्राहक दरमहा फक्त 3 मोफत ट्रान्झॅक्शन्स करू शकतील, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा दरमहा 5 ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच व्यवहारांपुरती मर्यादित असेल. ही मर्यादा आर्थिक रक्कम काढण्याशिवायच बॅलन्स चेक करणं आणि मिनी स्टेटमेंट सारख्या व्यवहारांना सुद्धा लागू होणार आहे.